नमस्कार माझ्या मैत्रिणींनो. आज मी तुम्हाला कटोरीचा टक्स कसा घ्यायचा आहे तो तुम्हाला सांगणार आहे. नॉर्मली जेव्हा कटोरी आपली 34च्या पुढे म्हणजे 36, 38 असेल त्यावेळेस आपला हा टक्स आडवा हा 1.5 इंचाचा घ्यायचा आहे आणि उभा जो आहे तो 2.5 इंचाचा घ्यायचा आहे. जेव्हा कटोरीची साईज वाढते, हाईट वाढते त्यावेळेस मात्र कटोरीचा जो पॉईंट असतो तो बदलतो आणि जेव्हा लहान कटोरी म्हणजे 30-32च्या अगदी रेअरली असतात कटोरीची साईज ती, तर त्यावेळेससुद्धा हा पॉईंट बदलतो. पण नॉर्मली आपल्याकडे सहसा 9ची घडी, 10ची घडी, 10च्या आतील घडी ज्या असतात ना त्याच्यासाठी आपण हा 1.5 आणि 2.5चाच पॉईंट घ्यायचा आहे, टक्स पॉईंट. तर हा टक्स पॉईंट खूप महत्त्वाचा असतो कटोरीसाठी. जर तुम्ही ह्याच्यातसुद्धा कमी जास्त झालं तर कधी कधी कटोरी चपटी होते, कधी कधी कटोरीला टोक येतं आणि काही लेडीजला असं टोक वगैरे आलेलं आवडत नाही किंवा चपटी झालेली आवडत नाही. त्यामुळे नॉर्मली जेव्हा आपण टक्स पॉईंट देतो ना तो अगदी व्यवस्थित टक्स पॉईंट द्यायचा आहे, कारण त्या टक्स पॉईंटवरच आपला कटोरीचा शेप हा अवलंबून असतो. तर हे बघा, आता बघा तुम्ही किती छान म्हणजे कप आलेला आहे त्याला. अगदी जसं आपण विकतचा कप बसवतो ना आपण तशा टाईप हे कटोरी दिसत आहे. खूप छान हा ब्लाऊज बसतो कटोरीचा आणि कायम मी एवढ्या एवढ्या साईजला हाच टक्स पॉईंट देते. समजा 40च्या पुढे चेस्ट असेल तर त्यावेळेस उंची पण वाढते आणि कटोरीचा म्हणजे पूर्ण शेपच मोठा होतो. त्यावेळेस आपल्याला ती कटोरीचा टक्स पॉईंट हा वाढवून घ्यायचा आहे. तर आत्ता सध्या मी इथे 1.5 इंचाचा आडवा आणि 2.5 इंच उभा असा टक्स पॉईंट दिलेला आहे. तर हा टक्स पॉईंट अगदी बरोबर आहे. कायम तुम्ही हा टक्स पॉईंट दिला तर अगदी तुमची कटोरी छान बसणार आणि त्याला अगदी व्यवस्थित कप्स दिसतात. तर कटोरीची फॅशन ही अजूनही आहे. आजकाल जास्त प्रिन्स कट आणि 4 टक्स हा ब्लाऊज चाललेला आहे. पण पूर्वी म्हणजे आत्ता अगोदरच्या बायका ह्या कटोरीच शिवून घेतात, अजूनही तोच पॅटर्न शिवून घेतात, कारण त्यांना आत्ता नवीची फॅशन आवडत नाही. तर कटोरीचे ब्लाऊज शिवायला पण छान वाटतात आणि हे अगदी व्यवस्थित बसतात ब्लाऊज. तुम्ही असं ट्राय करा बघा, 2.5 आणि 1.5चा टक्स पॉईंट घेऊन बघा, खूप सुंदर बसतो. आता आपण ही ब्रेसपट्टी इथे लावलेली आहे ती आपण सुलट करूया. मी नेहमी अशीच ब्रेसपट्टी लावते, ती पूर्ण लॉक होते आणि अगदी धागे वगैरे काही निघत नाहीत. तर तुम्ही पाहू शकता बघा ब्रेसपट्टी लावल्यावरती कसं दिसत आहे. अगदी छान ब्लाऊज बसतो हा आणि तुम्ही अशा पद्धतीने शिवून बघा. थँक्यू.